भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये काल स्फोट झाला असून या स्फोटामध्ये 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 5 लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघातात ठाणा गावातील 20 वर्षीय अंकित बारई या तरुणाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अंकित बारई हा मुलगा आयुध निर्माण कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करत असताना त्याला कंपनी मॅनेजरने काम करण्यासाठी आतमध्ये नेले होते। मात्र आता कंपनी मॅनेजर म्हणतो की तो फिरायला गेलेला होता, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनी मॅनेजर याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा पुनर्वसन करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे। तुमचं नाव? माझे नाव राहुल बारई आहे आणि माझ्या काकाचा मुलगा आहे। तो काल जे भी दुर्दैवी घटना झाली आहे त्याबद्दल बहुत वाईट वाटते आम्हाला आणि जीएम शब्दामध्ये तो काल बोललेला आहे। ते साहेब असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची आणि माझीसुद्धा मागणी आहे। नाहीतर आम्ही इथं ऑर्डन्स फॅक्टरीच्या गेटवर आज दिवसभर आंदोलन करणार आहोत आणि काल लास्ट चिरफाडसुद्धा आम्ही करू दिली नाही त्यांना। काल दुर्दैवी घटनामध्ये जसं हादसा झालो बॉम्बस्फोट ऑफ स्फोटमध्ये त्यावेळेस हा दुर्दैवी याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये कसं आहे आमची मागणी हेच आहेत की त्याला कसं आहे त्याच्या म्हणजे जो परिवार आहे एकदम आर्थिक म्हणजे दृष्टीतून काही नाही त्याच्याकडे, त्याला त्याच्या भावाला नोकरी मिळायला पाहिजे सारख्या सरकारी किंवा जसं त्याच्या म्हणजे जे आर्थिक मदत आहे ते मिळायला पाहिजे। आणि आमचं म्हणजे कसं आहे वारंवार जे घटना होतात हे प्रत्येकी वर्षात 2 वर्षांनी होत राहतात, हे घडू नये म्हणून या गावाचं जे आमच्या पुनर्वसन गठीत करण्यात यावं अशी आमच्या गावकरी लोकांची मागणी आहे आणि हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजेत। आणि अन्यथा जर नाही करण्यात आलं तर कसं आम्ही ते बॉडी पण नाही घेणार, काहीच नाही करणार। आमच्या जोपर्यंत जनरल मॅनेजर कसं आहे की हे नेहमी म्हणजे असे जे काम सांगायला पाहिजे ते काम न करता त्यांच्याकडनं ते दुसरे काम केले जातात। डब्ल्यू बिल्डिंगमध्ये आमची मागणी हेच आहे का त्यांना म्हणजे जे काही आहे त्यांनी हे करायला पाहिजे, मोबदला द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावरती काही ॲक्शन घ्यायला पाहिजे। या अपघातात जे 8 लोक मृत पावले त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे आणि त्यांना आर्थिक मोबदला द्यावा या मागणीला घेऊन मृतकांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी आयुध निर्माण कंपनीच्या गेटवर आंदोलन करायला सुरुवात केली आहे। तर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गेटवरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे।